तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही. पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल. हे लक्षात ठेवा. कोणाला काही धमकी देत बसत नाही, पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य खासदार साबळे साहेब, मंचावर उपस्थित असलेले माझी कडवट हिंदुत्वादी ठाकूरताई, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या पुरुषमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण आम्ही तिघही काय बोलतोय हे ऐकण्यासाठी इथे आलेला. मागे असलेला बॅनर आणि त्याच्यावर असलेले फोटो मी आयोजकांना थोडं बघितल्यावर सांगणार होतो की हा बॅनर जरा अजून थोडा मोठा करून ठेवा, कारण का येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावरचे फोटो आता वाढत जाणार आहे. अशाच पद्धतीने माझ्या हिंदू भगिनी लव जिहादच्या शिकार होत राहतील आणि आपण सगळेजण फक्त अशा पद्धतीचे मोर्चे काढत राहणार, अशा पद्धतीच्या घोषणा देत राहणार आणि देवाकडे प्रार्थना करत राहणार की आई बाबांनी शक्ती दे आणि विशालगडला मुक्ती दे. म्हणजे सगळं काय आई बाबांनी करायचं आणि आम्ही नुसत्या घोषणा द्यायचं, आम्ही काय करायचं. म्हणून हा बॅनर थोडा अजून मोठा केला ना तर चांगलं होईल, कारण का काही आता जसे आठवडे जातील तसे हे जिहादी आपल्या एक एक बहिणींना टार्गेट करणार लव जिहादच्या नावाने आणि मग एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये उजळेल जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की आता ह्या देशामध्ये, तुमच्या भारत देशामध्ये गणेश चतुर्थी साजरी करायची नाही, नवरात्र साजरं करायची नाही, तुमच्या घरातली मंदिरं हे ठेवायचे नाही, पूजा प्रार्थना करायचं नाही. या देशामध्ये, या पुरुषमध्ये कुठेही भगवा झेंडा दिसता कामा नये. ज्या देवतांना आपण पूजतो त्या कुठल्याही मूर्त्या तुमच्या इथे दिसता कामा नये आणि तुम्हाला असंही सांगितलं जाईल की हा तुमचा भारत देश आता इस्लाम राष्ट्र झालेला आहे, म्हणून तुम्हाला असलेली तुमची सगळी नावं बदलून आता इस्लामच्या प्रमाणे ठेवायला लागतील आणि ह्या देशामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर केल्याशिवाय तुम्ही या पुरुषमध्ये, या महाराष्ट्रात, या भारतात तुम्ही राहू शकणार नाही. अशा पद्धतीच्या दिवसासाठी तुम्ही सगळेजण कदाचित थांबला असाल तर बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या हिंदू मित्रांनो, तो दिवस निश्चित पद्धती लांब नाहीये, फार जवळ येतोय. कारण का जसं आमच्या ताईने विचारलं की बाबा एवढेच जमले आहेत, त्या पण ताई तुला आश्चर्य वाटत नाही, जास्त जमले. असं कसं?
माझ्या घरातली मुलगी गेली नाही ना. जे म्हण आहे ना, छत्रपती शिवरायांनी जन्माला यावं पण शेजारच्या घरी, आमच्या घरात नको. आम्हाला काय पडलेलं आहे? मरतायत का हिंदू? लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डच्या नावाने मरतायत. आम्हाला काय पडलेलं आहे त्याच्यात? आमची संख्या हळूहळू कमी होते हिंदू राष्ट्रामध्ये. आजच्या काळात आज आपण 89% आहोत भारत देशामध्ये, 89%. आता हे लोक असंच लँड जिहाद, लव जिहाद करत राहिले, वक्फ बोर्ड करत राहिले, तर आपण येऊ 30-40%. आणि मग आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये, आपल्याच देशामध्ये एक दिवस बांगलादेशचे व्हिडिओ तुम्ही अतिशय नीट पद्धतीने पहा. सुंदर व्हिडिओ येत आहेत. किती सुंदर आहे, आनंद वाटतोय ना बघण्याचा, उत्साह वाटत असेल. कसं हिंदूंना मारलं जात आहे, ठेचून ठेचून हिंदूंना असं लटकवत आहेत. आणि प्रत्येक जण येऊन वस्त्र मारतोय त्यांच्यावर, वस्त्र थुकतात त्यांच्यावर, हिंदूंच्या शरीरावर. किती आनंद वाटतोय ना बघण्यासाठी. उद्या आपलं पण असंच होणार आहे. काय वेगळं होणार आहे? तेच होणार आहे. ज्या मंदिरात, सगळ्या मंदिरात तोडली जात आहे, ज्या मूर्त्यांसमोर तुम्ही नतमस्तक होता, देवी देवतांच्या समोर, हिंदू देवतांच्या समोर तुम्ही जे काय प्रार्थना करता ना, ते बांगलादेशमध्ये जाऊन बघा, सगळे तोडफोड चालू आहे. असे लाटाने तुडवतात पुतळे, आपल्या मूर्त्या लाटाने तुडवतात. मग इस्कॉनचं मंदिर असो, गणपतीचे मंदिर असो, गौतम बुद्धांचा विहार असो, लाटाने तुडवण्याचं काम चालू आहे. तेच आपलं होणार आहे. चालेल ना? आपल्याला काय फरक पडतोय? आपल्याला काय फरक पडतच नाही. आपल्याला चटका लागतच नाही. कारण का चटका लागेपर्यंत आपल्या हातात काय राहणारच नाही. आणि आम्ही लोक फिरतोय आपला चार्जर लावत लावत, कुठे चुकून गिगर ऑन झाला काय, हे कसं बसायला लागतोय. चार्ज होतोय का, स्वतःनी काय करतात का. आता काय आपल्याला कायदे लागतात ना, आपल्या माता भगिनींचं संरक्षण करण्यासाठी कायदे लागतात. लव जिहादचा कायदा लागतो, अतिक्रमणाचा कायदा लागतो, वक्फ बोर्डला आपल्या हक्काच्या घराच्या बाहेर वक्फ ची प्रॉपर्टी लिहून जातात. तरी आपण काय बोलायचं ना, चुकून पण काही बोलू नका. काय फरक पडतोय? त्यांचा बापाचा देश आहे ना, त्यांचा बापाचा देश आहे. तुमची सगळ्यांची अगर तयारी असेल इस्लाम राष्ट्रामध्ये राहण्याची, तर बिलकुल चिंता करू नका. त्याच दिशेने आपण चाललेलो आहे. काही चिंता करू, सुखरूप आम्ही तिघं बडबडतो, पोटतिरकिरी बोलतो. आमच्या या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तुमच्या मागे फिरतील का, बाबा मोर्चाला या, मोर्चाला या, बघताय काय, सामील व्हा, बोलत बघतात. आपलं काय पडलेलं आहे? आपल्याला पडलंच नाही ना काय. कारण आपण पेटतच नाही. आमच्या ताईंनी प्रश्न विचारला, बरोबर. हे सगळ्या मागच्या ज्या त्या बहिणी आहेत, ती उरणच्या बहिणी, ती जी माझी यशस्वी नावाची बहीण होती आंबेडकर समाजाची, यशस्वीच्या जागी अगर यास्मीन असते तर एक तरी हिंदू तिथे उरणमध्ये जिवंत राहिला असतं का? एक तरी राहिला असतं का? घरात घुसून मारून टाकलं असतं हिंदूंना. एकालाही जिवंत ठेवलं नसतं. या बाकीच्या जे काय माझ्या भगिनी आहेत, त्या तर मुसलमान धर्माच्या अगर असताना त्या मुसलमान तरुणांनी जिवंत ठेवलं नसतं. कोणाला पेटो लुटले असते इस्लामच्या नावाने. मग कधीतरी या डोक्यावर घातलेला भगवायला, या आमच्या भगवायला बघून कधीतरी विचारायचं, बाबा आपण कुठे कमी पडतोय? संख्येने कमी पडतोय की ताकदीने कमी पडतोय? ते आपल्याला आपल्या धर्माचं काही पडलंच नाही. काय पडलं आपल्याला धर्माचं? आपला धर्म, आपली लोकसंख्या आपल्या नजरेच्या समोर संपूर्ण कमी केली जाते.
आपण काय बोलण्याचा तयारीमध्येच नाही आहोत. अशा पद्धतीचा झोपलेला हिंदूला आता कुठला वॅक्सिन घेऊन जागा करायचं हे तुम्ही विचारा एक दुसऱ्याला. कारण आपण ज्यांच्या विरुद्ध लढतोय ते काय तुम्हाला रोटी कपडा मकानपर्यंत थांबत नाहीये. ते काय तुमच्या सरकारच्या फावल्या वेळामध्ये मंदिरात जाऊन बसत नाहीये. ते सकाळी जाग येईपासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार, की मी माझा इस्लाम धर्म कसा वाढवणार, एकच विचार, दुसरा कुठलाच विचार नाही. का त्यांच्यामध्ये गरिबी नाही, का त्यांच्यामध्ये बेरोजगारी नाही, काय त्यांचे काही प्रश्न नाही, त्यांना काय अडचणी नाही, त्यांचा काय पूर्ण 2 वेळाची बिर्याणी त्यांना खायला मिळते का. पण तरी पण धर्माचा जेव्हा विषय येतो तेव्हा काय नजरेसमोर ठेवत नाही. मी माझ्या इस्लाम धर्मासाठी जे काय असेल ते पणाला लावेन, जेवढं शक्य आहे तेवढं संघटित होईल. असा जर ते लोक बोलत असतील तर माझ्या हिंदू समाज नेमकं कशासाठी थांबलाय हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथे आलेलो. आपण अगर आपल्या धर्माची तुम्हाला अगर ताकद दाखवायची असेल, दहशत दाखवायची असेल, आपल्या धाक दाखवायचा असेल तर माझ्या या बहिणींच्या तुम्ही काय उत्तर देणार ते तरी सांगा. त्या विचार एक शाळेकडे उद्या जाण्यासाठी घाबरतील, नोकरी करण्यासाठी घाबरतील. त्यांचे आई वडील बोलतील त्या अगं बाहेर जाऊ नकोस, बाहेर गेलीस तो परत येण्याची गॅरंटी नाही. हे काय जिहादी वडवे कुठे शाळेकडे भेटतात, कॉलेजकडे भेटतात आणि त्यांना माहिती असतं हिंदू मुलीला फसवलं काय होत नाही, माझं काय होणार, हे काय करणार, माझं काय करू शकतात, काय करू शकत नाही. असंख्य वेळा जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आमच्याकडे असेही केसेस येतात जिथे मुलगा हिंदू आहे आणि मुलगी मुसलमान असते. तेव्हा मी तुम्हाला सांगतो, साबळेजींना विचारा, आम्हाला पोलिसांना सांगायला लागतं की त्या हिंदू मुलाला संरक्षण द्या. असंख्य वेळी असं होत आहे जेव्हा कुठल्याही मुसलमान मुलीला हे आमचे हिंदू मुलं बरोबर प्रेम प्रकरण येतं तेव्हा त्याला ठेचून मारलं जातं, तो गायब होऊन जातो. असे असंख्य प्रकार माझ्या नजरेसमोर आलेले आहे. म्हणून मला माझ्या हिंदू समाजाला विचारायचं आहे, तुम्हाला अगर तुमचा धाक आणि घराणा अगर तयारच करायचं नसेल, आपण हिंदू म्हणून आपला घराणा करून त्यांना नजरेसमोर त्यांच्यामध्ये भीती निर्माण करत नसाल तर मग मारून घेण्यासाठी तुम्ही तयार व्हा. त्याच्यामध्ये कोणच वाचू शकणार नाही. कारण का लँड जिहाद असेल, वक्फ बोर्ड असेल, हे सगळ्याच्या सगळ्या षडयंत्र आहे. बांधवांनो समजून घ्या. हे लोकांना 2047 पर्यंत जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक दहशतवादी संघटना आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना जेव्हा पुण्यामध्ये पकडलं गेलं एनआयएच्या माध्यमातून, तेव्हा एनआयएला त्यांनी एक स्टेटमेंट दिली. त्यांनी स्पष्टता एनआयएच्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला 2047 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू आमच्या बरोबर आले तर त्यांचं धर्मांतर करू, नाहीतर त्यांना मारून टाकू. पण 2047 पर्यंत आम्हाला हा भारत देश इस्लाम राष्ट्र करायचाच नाही. या उद्दिष्टाने ते सगळा कार्यक्रम त्यांचा सुरू आहे. आमच्या हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आणि मग एक दिवस या भारताला इस्लाम राष्ट्र बनवून टाकायचा. या उद्दिष्टाने अगर ते चालत असतील तर बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही अगर सतर्क राहिला नाही तर एक दिवस हा डोक्यावर भगवा काढण्याची पण तुमची हिंमत होणार नाही. ही माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. कारण का त्यांच्या इस्लाम मध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत
त्या इस्लाम मध्ये सरळ स्पष्ट लिहिलंय की इस्लाम धर्म सोडून कुठलाही दुसरा धर्म मानायचा नाही. त्यांचा एक अल्लाह सोडून कुठल्याही दुसऱ्या देवी देवताला मानायचं नाही. ते मूर्ती पूजा तर ते लोक त्यांच्या धर्मामध्ये मानतच नाही. मूर्ती हा विषय त्यांच्याकडे नसतो. म्हणून त्या गोष्टी तुम्ही बांधून ठेवा. आपल्याकडे बघा हे कुठे कुठे आमच्याकडे कधी कधी घोषणा येतात जोर जोरात, शिवशक्ती नाही काय का शिवशक्ती नाही, जय भीम जय भीम. वा मला तो आव्हान हसायला येतं. जय भीम जय भीम हे कधीपासून झालं? कधी आपण ज्या देवताला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका महापुरुषाच्या नावाने जे आपण जगतोय, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं नसता तर तुम्ही आणि आम्ही जगू पण शकलो नसतो. एवढी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये लक्षात ठेवा. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले त्या विचारांवर चालणारे सगळे आपण लोक आहोत. मग कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम बद्दलचे विचार कधीतरी तुम्ही त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलेल्या विचारांमध्ये वाचले पाहिजे. मग तुम्हाला षडयंत्र कळेल की जय भीम एक षडयंत्र आहे. हिंदूंना एकटं पाडायचं, माझ्या आंबेडकरी समाजाच्या लोकांचा वापर करायचा, हा त्यांचा एक षडयंत्र आहे. तुम्हाला मी सांगून ठेवतो. मी मुद्दामून तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक पुस्तक लिहिलेलं, त्याचं मराठी भाषांतर केलेलं पुस्तक माझ्याकडे. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अगर प्रत्येक शब्द अगर आत्मसात करून अगर आपण जगत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेवा इस्लाम बद्दल यांचं काय लिहिलेलं हे जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्हालाही वाटेल की बाबा आपण कुठेतरी चुकलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंड या जे थॉट्स ऑन पाकिस्तानचा खंड 8 पॉइंट नंबर 292 मध्ये काय लिहितात? इस्लामच्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा आहे की असा आहे की ज्या देशात इस्लामिक राजवट नाही अशा देशात जर इस्लामिक कायदा आणि त्या देशाचा कायदा त्यांच्यात विरोध आला तर देशाच्या कायद्यापेक्षा इस्लामिक कायदा वरचढ ठरेल. म्हणजे संविधान मानायचं नाही, इस्लामिक कायदा वरचढ ठरेल. पुढे लिहितात त्यावेळी मुसलमानांसाठी इस्लामिक कायद्याचं पालन करणं आणि त्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन करणं हे इस्लामानुसार न्याय ठरेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आता तरी समजून घ्या. म्हणजे तुम्हाला या ज्या कायद्यामध्ये इस्लाम कायद्यात नसेल त्या कायद्याला आपण मानायचंच नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी जेव्हा निर्णय घेतला धर्मांतराचा तेव्हा असंख्य पर्याय त्यांच्या समोर होते. तर नेमका इस्लाम का स्वीकारायचा नाही या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लिहितात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लिहितात पान क्रमांक 289 आणि 290 ज्यांच्या धार्मिक भावना आणि व्यवहार यात हात घालणं अत्यंत धोक्याचं आहे. असा जर कुठला समाज असेल तर तो मुसलमान होय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम न स्वीकारण्याची कारण दिलेलं आहे. आता जे आपण वारंवार जय भीम बोलणाऱ्या लोकांनी बौद्ध धर्माबद्दल यांनी काय केलेलं आहे आपल्या गौतम बुद्धांच्या
पुतळ्यांची ह्यांनी काय अवस्था केली तुम्ही बांगलादेशमध्ये पाहत असाल. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या पुस्तकामध्ये 6 जून 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी YMBM कोलंबोला आयोजित विश्व बौद्ध भातृत्व संमेलन केलेल्या भाषणात ते म्हणाले आहेत, विदेशी आक्रमणापैकी मुसलमानद्वारा बौद्ध धर्माला अधिक झळ पोचलेली आहे. मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधक आहेत. त्यांनी बुद्धांच्या मूर्ती तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारलेला आहे. त्यांनी नालंदाचा विशाल बौद्ध विश्वविद्यालय सैनिकी किल्ला समजून व चिवरधारी भिक्षुकांचे सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षुक त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाळ, तिबेट, चीन इत्यादी देशात पळून गेलेले आहेत. हे ह्यांचे बौद्ध धर्माबद्दल या जिहाद्यांची मानसिकता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहे. या असंख्य गोष्टी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण आपण काय डोळ्यावर पट्टी बांधतो आणि जय भीम करून मोकळे होतो. पण ही परिस्थिती अगर तुम्ही लोकांनी समजून घेतली नाही बांधवानं, तर तुम्हालाही कळेल की ही गोष्ट आपल्या हातातून बाहेर निघून गेलेली आहे. म्हणून आपल्याला वारंवार समजवण्याचा जो प्रयत्न आम्ही करतोय की हे जे काय जिहादी जे आपल्या अंगावर सोडले गेलेले आहेत ते आपल्या धर्माच्या विरोधात उभं करण्यासाठी सोडून गेलेले आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या विरोधात हिंदू धर्म म्हणून तोपर्यंत तुम्ही एकजुटीने तुम्ही लढत नाही ना, त्यांची तुम्हाला तुम्ही त्यांचा ताकद दाखवत नाही ना, तर अशाच पद्धतीने आपण मारले जाऊ. त्यांना तुम्ही इशारा दिला पाहिजे की तुम्ही आमच्या माता भगिनी काही वाकडे नजरेने पाहाल तर तुमचे डोळे पण आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही. एवढी ताकद हिंदू धर्माने निर्माण करून दाखवली पाहिजे. आहे की नाही? दाखवणार की नाही? ते असं होय 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 करणार अपेक्षा करायची का नाही आपल्याकडून? ते एवढी हवा परत पुढे आयुष्य घालायला लागेल आम्हाला. कारण का हे कार्टे हे नारायण सुधारणार नाही. अशाच आपल्या माता भगिनींना, अशाच आपल्या घरातल्या महिलांना अशाच पद्धतीने हे कार्टे टार्गेट केले जातील आणि आपण काही करू शकणार नाही. त्यांच्यामध्ये धाक निर्माण करायला पाहिजे की तुम्ही आमच्या हिंदू धर्माकडे वाकडं पाहाल तर आम्ही पण तुम्हाला 2 पायावर घरी जाऊन देणार नाही. हा धाक तुमच्याकडून निर्माण करायला, धाक निर्माण करायला. वक्फ बोर्डचा कायदा काय हो सांगा तुम्ही? त्यांच्या बापाचा आहे काय चांगली आणि सगळ्या गोष्टी? त्यांच्या आप्पाने येऊन ठेवलंय का त्याच्या 7-12वर त्या एमएला मकान आहे? कोणी काढता येतो आणि बोर्ड लावून दाखव वक्फ बोर्डचा? आमच्या देशामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कायदा चाललाय. तुमचा वक्फ बोर्डचा कायदा आहे ना, घेऊन जा तुझ्या पाकिस्तानमध्ये. तिथे आम्ही चालवून देणार नाही, तिथे चालवून देणार नाही. मला यादी दिली गेली ते काय राणे बघा, सांगलीमध्ये एवढे वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टी आहेत. ज्यांच्या प्रॉपर्टी आहेत ना, मी त्यांना सांगून जा, तुमच्यामध्ये अगर हिंमत असेल तर जेव्हा हे गाडीवाले तुमच्या प्रॉपर्टीवर उभा राहतील तुम्ही फक्त संघटित होऊन त्यांना तुडवायला सुरू करा. बाकी तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची असेल. कारण का हा कायदा आपल्या देशामध्ये लागूच शकत नाही. अहो जे इस्लाम राष्ट्र आहे, पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, बांगलादेश असो, अहो इस्लाम राष्ट्रामध्ये अगर अशा पद्धतीचे वक्फ बोर्डचे अगर कायदे नसतील तर यांच्या बापाचा देश आहे का ते हे लोक आपल्या इथे येऊन ही दादागिरी करणार? वक्फ बोर्डचं काय करायचं आहे ते आता तुम्ही संसदेमध्ये बघतच असाल. तुम्हाला लवकरच गोड बातमी भेटेल की ह्या लोकांनी जेवढ्या जमीन आपल्या घेऊन ठेवलाय ना, आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार यांच्या डोंगराखाली घेऊन आपल्याकडे फक्त तुम्ही तुमचा घात निर्माण करा.
नजरेसमोर येईल. त्याला फक्त सांग, अरे बाबा तू इथे जे इथे त्यांची चाटण्यासाठी बिर्याणी खाण्याच्या निमित्ताने जे आलायस ना, तुझी जरा हिंमत असेल ना, त्यांच्या मोहल्ल्यामध्ये जाऊन एका हिंदू मंदिराचा जरा भगवा श्री झेंडा लावून दाखव ना जरा तिथे. सगळी सिंगमगिरी आमच्याकडे कशाला दाखवता, सगळी ताकद आमच्याकडे कशाला दाखवता. म्हणून यापुढे कुठलाही वक्फ बोर्ड तर कोणीही बोर्ड लावून तुमच्याकडे आला तर तुमची जबाबदारी असेल त्याचा वक्फ बोर्डचा बोर्ड घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावर आपटायचा आणि सांगायचं माझी प्रॉपर्टी देणार नाही. कायद्यानुसार ती प्रॉपर्टी जाऊ शकत नाही. त्या वक्फ बोर्डच्या हा जो भाषा हे करतात तिथे सगळे तर सगळे फक्त मुसलमान, हिंदूंना जागाच नाही. म्हणजे चोरी पण ह्यांनी करायची, पोलीस पण ह्यांच्यात बसवायचे, जज पण ह्यांचा, वकील पण ह्यांचा. आम्ही फक्त भाईचाराच्या नावाने खाजवत बसायचो. आम्ही काय करायला गेलो नाही यार, जर भाईचारा आहे ना म्हणजे भाई केलो आणि चारा आमच्या ढोंगणात थोडं भाईचा. सर्व धर्म समभाव हा ठेका फक्त हिंदूंनीच घेतलाय, या जिहादांनी कुठेच घेतलेला आहे. त्यांना सर्व धर्म समभाव मानत नाही, कारण का त्यांच्या कुराणमध्ये दुसऱ्या धर्माला जागा नाही. आपल्याला हे सर्व धर्म समभावचं टेप रेकॉर्डर आपल्या समोर लावलं जात. मी काय त्या सर्व धर्म समभावच्या टेप रेकॉर्डरला न मानत ना मला ते वाक्य पटत. या देश हा आपला भारत देश हा हिंदूंचा देश आहे आणि आमच्या देशामध्ये पहिलं प्राधान्य हिंदूंना दिलं जाईल आणि मगच दुसऱ्यांना दिलं जाईल. हे खणकावून तुम्हाला सांगायला आलं पाहिजे, खणकावून आलं पाहिजे. आपला देश आहे, या हिंदू राष्ट्राचं संरक्षण करण्याचं काम आपण लोकांनी करायला पाहिजे. तुम्ही खणकावून सांगितलं पाहिजे आमच्या देशामध्ये जय भीम जय भीमचा आजपासून नारा लागणार नाही. नारा करायचाच असेल, नारा कुठला बोलायचाच असेल तर एकमेव नारा द्या, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा. द्याल का नाही? जोरात दोन दे, शिवशक्ती शिवशक्ती भीमशक्ती. आज नारा पटून आला पाहिजे, बाकी कुठलाही नाही. तुम्ही लोकांनी समजलं पाहिजे हे षडयंत्र आहे. हा जर आपण एक दुसऱ्याबरोबर कडवटपणामध्ये राहिलो नाही ना तर काहीच होणार नाही. इकडचे काही केसेस माझ्याकडे दिल्यात लावू बिहारच्या. काही पोलीस अधिकारी आहेत, सगळ्यांवर बोलणार नाही, मोजके असतात बिर्याणीची आवड असणारे. त्याला बाहेर बिर्याणी आवडतं, आपला वडापावचे कांदे पोहे बिलकुल आवडत नाही. आणि मग लव बिहारची केस झाली, बापालाच विचारतात मुलगी तुमची आहे का? मग त्याला जरा उलट विचार ना, तू पण आमचाच आहेस ना, तर बाहेरून आणलेला आहे, आमचाच खातोस ना, आमच्याच पगारावर राहतो ना. हे जे काय युनिफॉर्म घातलाय, हे जे काय आमदार पद लावलंय, हे जे काय खासदार पद लावलंय ना, त्याच्या अगोदर आम्ही सगळेजण हिंदू आहोत हे लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही जगाल तेव्हा ही तुमचीच आहे ना हे विचारायला कधी तुम्ही हिंमत करणार नाही. आणि मग लव जिहादची केस झाल्यानंतर केस घ्यायला तास लावायची आणि मग सगळा ते काही ह्युमन राईट बीट गेल्यानंतर मग ती काही केस दाखल करायची. इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही. आमच्या हिंदूंवर कोणीही वाकडं नजरेने पाहायचं नाही, लक्षात ठेवा. कुठल्याही माझ्या भगिनींचा केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, सोडणार नाही. हे कोणाला काही धमकी देत बसत नाही, पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारलं जात आहे. मी जेव्हा आता त्या घरामध्ये थांबलेलो, एक लव जिहाद मध्ये 2021 मध्ये एक ज्या मुलगी त्याची गेली तर वडील माझ्या समोर येऊन तिथे उभे राहिले. माझी सैनिक काय करायची असतील तर कुठे करेन.
सैनिक काय माझ्यासमोर उभे राहिले. मग त्यांच्या डोळ्यात आसरू येत होते. माया बोलू पण शकले नाही बिचारे. त्यांची मुलगी लव जिहादमध्ये गेली आणि त्या बापाची जरा भावना समजून घ्या म्हणून पोलिसांना सांगेल हे अशा पद्धतीचे आसरू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदूच्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट आसरू तुमच्यातून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जा. मी काय गप्पा बसा बसणार नाही. आमचं काय फक्त निवेदनापुरता मी काय माणूस नाही आणि ही भाषा मला येत पण नाही निवेदनाची. आपल्याला एक कार्यक्रम होतो. मी काय इकडे तिकडे बघणारा नाही. जिथे जातो ना तयारीमध्ये जातो म्हणून कोण माझ्या वाटायलाच येत नाही. त्यांनाही माहिती आहे इथे जणांचा तापा अडवला तर परत शुक्रवारी धुंगण पण वरती येणार नाही. एवढे वस्त्र फिरून डोंगरावर माझ्यावर वाकडे जायचं नाही. आणि हे सगळे जे आज आलेले आहेत ना ते आमचे हिंदू आहेत. घरी जे बघतायत ना मला त्यांनाही सांगतो आजपासून हिंदू म्हणून तुमच्या पुरुषमध्ये ताटात फिरा. तुमच्याकडे कोण वाकडा नजरेने बघितलं तर तुमचा एक भाऊ तुमच्या नजर ठेवून बसलाय हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त त्या पोलीस जो काही अधिकारी आहे तर कोणी असेल त्याचं नाव आणि नंबर माझ्याकडे पाठवा. बाकीचा कार्यक्रम माझ्यावर आणि कोण बाकीचे येणार नाही. तो मोहल्ल्या जिल्ह्यामध्ये कोण येत नाही. हे डब्बा कोण येत नाही. आपल्या नजरेवर पण उभा राहत नाही. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेलो आहोत. हे लक्षात हिंदुत्वाचे आमचं काय रक्त काय लाल गेलं नाही. डायरेक्ट भगवत टाकून देवानी वरतून पाठवलेलं आहे आम्हाला. म्हणून उगाच आमच्या भगवानच्या आडवा येईल ना तर परत दोन पायावर जाणार नाही ना याची पूर्ण गॅरंटी तुम्हाला देऊन जा. पूर्ण गॅरंटी अर्धी पण नाही पूर्ण. अशी स्कीम तुमच्या या मार्केटमध्ये पण भेटणार नाही. म्हणून जे काय समजायचे ते समजून घ्या. आम्ही काय परत हवा भरणं हा आपला काम नाही. तुम्ही एकदा ठरवा ते हिंदू म्हणून तुम्ही या भागामध्ये आपण जे इथे वावरत असताना कुठल्याही जिहादीचे नखरे सहन करायचे नाही. कुठल्याही जिहादाने कुठल्याही प्रकारची मस्ती अगर तुमच्या बरोबर केली तर सरकार तुमचा हिंदुत्वादी आहे. तिकडचा कुठलाही हिंदुत्वादी कार्यकर्ता याच्यामध्ये एवढी ताकद आहे त्याच्या अधिकाऱ्याला अशा जागेवर घेऊन जाऊ शकेल ना तर तो परत तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. फक्त तुमची एकजूट महत्वाची आहे बांधवानो. तुम्ही कुठेही एकजुटीमध्ये कमी पडू नका. तुमची धाक आणि घराला तुमचा असला पाहिजे. त्यांनाही कळलं पाहिजे ते कुठलाही मी हिंदू बहिणीच्या वाकड्या नजरेने बघितलं हे एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर येतील ते माझा अप्पा पण मला वाचू शकणार नाही. एवढी ताकद तुम्ही या निमित्ताने इथे तयार करा. अहो छत्रपती शिवरायांच्या समोर नतमस्तक होत असताना अरे ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्या मुघलांचं ऐकलं काय आपले महाराज चिरले आहेत. ज्या आमच्या माता भगिनींना स्वराज्यामध्ये वाकड्या नजरेने बघितलं तो जिहादी जिवंत ठेवला नाहीये आपल्या महाराजांना. आणि अगर आपण त्या महाराजांना आपला गुरु मानत असू आपला बाप मानत असू ना तर नुसतं त्यांच्या फोटो समोर नतमस्तक होऊन राहू नका. नुसता त्यांच्या नावाच्या बिल्ले फक्त लावू नका. गाड्यांवर आणि मोबाईलवर टीपी चिटकू नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी भेटेल जेव्हा हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने बघेल तेव्हा महाराजांची शपथ घ्या की तो कार्टा आणि तो जिहादी परत आपल्या पायावर घरी जाणार नाही. एवढी शपथ आजच्या निमित्ताने घ्या आणि ताकदीने आपला हिंदू समाज म्हणून इथे जगायला शिका. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. परत एकदा आपण सगळ्यांकडून खूप अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या प्रत्येकाकडे माझ्या अपेक्षा आहेत. या माझ्या भावानी सूत्रसंचालन करणं भावानी बरोबर सांगितलं. कशाला लागतात तुम्हाला साबळे बाहेरून येणारे. कशाला लागतात तुम्हाला नितेश राणे येथून भाषण करणारा. तुम्ही कार्यक्रम करू शकत नाही. तुम्ही यांच्यावर धाक निर्माण करू शकत नाही. तुम्ही या लोकांना इशारे आणि धमक्या देऊ शकत नाही. आम्ही आहोत तिथे वसलेलं महाराष्ट्रामध्ये. हे राज्य हा देश हिंदूंचा लक्षात घ्या आणि हे जिहाद्या बाहेरून आलेले हे लक्षात घ्या.
तुम्ही जे कराल त्याला पूर्ण पद्धतीने पाठिंबा आमचा असेल आणि या जिहादांना तुमची लोकसंख्या कमी करण्यापेक्षा या जिहादांना जे उरले आहेत ना त्याला देखील साफ करू टाका. काय गरज आहे आपल्याला इकडे? कचरा घाण पाहिजे आपल्याला? कचरा काढतो ना झाडूनी घरात, त्या कचरा ठेवतो, मग उरले का आहेत ना. मी तर ऐकले खूप लोकांची नावं पण नाही आहेत मतदार यादीमध्ये. अशा झुंडमध्ये फिरतात. धर्मांतर काही मदरसा बांधलेला आहे. कशाला घाण पाहिजे ही? कशाला घाण पाहिजे तुमच्या पुरुषमध्ये? हे असेच बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान घुसतात आणि मग उद्या पुरुषच आमचंय हे सांगायला मोकळं होतात. तसंच एक ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये एक छोटीशी घटना सांगतो. ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये गाव होतं. त्या गावामध्ये अशाच हिंदूंची संख्या हे कमी करत गेले आणि नंतर त्या गावाचं नाव बदलून अल शाम ठेवून टाकलं आणि हिंदू तिथून गायब करून टाकलं. हे असं आहे. जर तुमच्या पुरुषचं काहीतरी मुसलमान नाव तुम्हाला बदलून घ्यायचं असेल होण्याच्या अगोदर ना तुमचा धाकणी दरारा तयार करा. तुम्ही काही चिंता करू नका. प्रशासन असेल, पोलीस असेल, हे सरकार जे राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, ते हिंदूंचं सरकार आहे. हिंदूंचं हित पाहणारं सरकार आहे आणि हिंदूंना सुरक्षित घरी पाठवणारं सरकार आहे. आम्ही जे काही हिंदुत्वादी कार्यकर्ते इथे आहोत हे तुमच्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून गर्वाने जगायला शिका. एवढंच या निमित्ताने सांगतो, इथेच सांगतो. जय श्रीराम. हे जांभ्या बोंग्या